नमस्कार मित्रांनो, प्राप्त माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत। दरम्यान आता केंद्र सरकारने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे। आता जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होणार नाही। दरम्यान नवीन पेन्शन योजना आणि युनिफाईड पेन्शन योजना ही सुरू असणार आहे। जानेवारी 2004 मध्ये जुनी पेन्शन योजना ही संपुष्टात आणली गेली। यानंतर राष्ट्रीय पेन्शन योजना ही लागू करण्यात आली। यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून एक ठराविक रक्कम जमा केली जाते। यामध्ये सरकार आणि कर्मचाऱ्यांच्या दोघांच्या पगारातून पैसे जमा केले जातात। दरम्यान जुन्या पेन्शन योजनेमध्ये सरकार पैसे जमा करत होते। यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आणि जुनी पेन्शन योजना ही सरकारवर भारी पडत गेली। यानंतर 21 वर्षानंतर पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली गेली। यावर तोडगा म्हणून सरकारने 1 एप्रिल पासून युनिफाईड पेन्शन योजना ही लागू केली। यामध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजनेअंतर्गत काही फायदे हे मिळतात। दरम्यान यूपीएस योजनेमध्ये तुम्हाला पगारातून व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा।